जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी 5 दिवस आमच्या गावामध्ये उत्सव असतो. महाशिवरात्रीचा उत्सव श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा दिवस, महाशिवरात्रीच्या अगोदर 3 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचा 1 दिवस असे एकूण 5 दिवस हा उत्सव असतो. आणि आजचा महाशिवरात्रीचा दिवस मुख्य दिवस, महत्त्वाचा दिवस. तर आज मी जात आहे मंदिरामध्ये. आजच्या या ब्लॉगमध्ये कोणकोणत्या घडामोडी होणार आहेत आपल्या महाशिवरात्री उत्सवामध्ये, तर त्याबद्दल मी माहिती देणार आहे. तर मित्रो, हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचे 10 वाजले आहेत आणि भाविक आता भक्तगण या ठिकाणी श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. भक्तावली
आता मी मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि आपल्या महाशिवरात्रीचं वैशिष्ट्य म्हणजे की इथे होणारे क्रीडा स्पर्धा कबड्डी आणि क्रिकेट या ठिकाणी मोठ्या स्तरावरती खेळवले जातात. कबड्डी खेळण्यासाठी विविध महाराष्ट्र राज्यातून विविध ठिकाणीहून प्लेयर्स या ठिकाणी येत असतात. जसं की मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणीहून येतात. पण ह्या वर्षी आहेत ना जळगाव, वाशिम ह्या जिल्ह्यातले प्लेयरसुद्धा इथे कबड्डी खेळण्यासाठी आलेले आहेत. किलो वजनी गट कबड्डी 55 किलो वजनी गट तीन चेंडूमध्ये 8 धावा पाहिजेत. अतिशय अटीतटीचा होणारा हा सामना. बघूया आता ह्या मॅचमध्ये काय होतंय ते. दर्यासागर जिंकते आहे की मित्रत्व क्रीडा मंडळ जिंकते. दोन्ही संघाच्या खेळाडूंची वजन झालेली आहे. आणि हा अटीतटीचा होणारा सामना दर्यासागर क्रीडा मंडळ गावकडीने जिंकलेला आहे. तीन दे. आज आम्हाला प्रणव शेट या ठिकाणी मंडळाचे क्रीडा प्रमुख आणि उपक्रीडा प्रमुख पकोडे पार्टी करत आहेत. पकोडे खाऊ घालावा आम्ही. संतोष काकांच्या हातात ना आम्ही पकोडे घेतला आहे. अक्षुच्या हॉटेलमध्ये आला आम्ही. माका लिंबू सरबत हवा पण क्या प्रणव शेट असताना काय भीती नाही आहे. तू नाही खायचं पकोडे का रे? खिचडी खाल्लं उपवासाची. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल आहे. ज्ञानेश हळदणकर उर्फ चिकनी बॅटिंग करतात आणि हा हिट केलेला बॉल आलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. शेवटच्या बॉलमध्ये षटकार मारलेला आहे चिकनीने. दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. शिवसंकल्प संघाला 1 ओव्हरमध्ये 9 रन्स पाहिजे आहेत आणि हा उत्कृष्ट प्रकारे मारलेला बॉल. आणि या ठिकाणी एकदम क्रिटिकल सिच्युएशनमध्ये ही कॅच सुटलेली आहे. फिल्डर आहे उल्हास पाटील. उत्कृष्ट फिल्डर आहे खरं तर. त्याच्याकडून अशा प्रकारची कॅच सुटलेली केव्हा पाहिली नाही आहे मी. कदाचित आजचा दिवस उल्हासचा नसेल. एक बॉल 2 रन्स पाहिजे आहेत. बघूया आता शिवसंकल्प विरुद्ध रेंजिंग स्पोर्ट क्लब. गेलो बॉल 2 धावा येणार. जिंकले 2 एकच पाहिजे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी वजनासाठी वजन कक्षाकडे यायचं. एसएसएम दर्यासागर
नितीन मकरांत 10 दिले, पारवी साळुंके 5 दिले, सौरभ भोसले 5 दिले, विशाल मोंडे 5 दिले, त्रिशाल मोंडे 5 दिले, वैदेही परत ही टाकलेली अशी 25 नाव टाकलेलं. पुन्हा एकदा टाय मॅच झालेली आहे. लास्ट रेड आहे आणि या ठिकाणी कव्हर आहे 5ची. SSM संघ गावखडी या ठिकाणी विजयी झालेला आहे. रोज रात्री 5 दिवस 10:30 वाजता या ठिकाणी नाटकसुद्धा होत असतात आणि उत्कृष्ट दर्जाची नाटक या ठिकाणी गावखडी गावामध्ये होत असतात. तर या नाटकासाठी आत्तापासूनच संध्याकाळपासूनच जागा अडवायला लोक सुरुवात करतात. तुम्ही पाहू शकता सामने वगैरे सगळे आजचे आटपून झालेले आहेत. त्या साईडला आहेत ना, हे बघा जागा पण अडवलेली आहे नाटकाची. आणि आम्ही इकडे आता बापू काकाने आमका कलिंगडची पार्टी दिलेली आहे. कलिंगड खाता जरा बसून इकडे. दमुक झाला दिवसभर. सो आता थोड्या वेळानं आहेत ना मित्रो, रामेश्वर मंदिराच्या परिसरात या ठिकाणी दीपोत्सवचा कार्यक्रम आहे. आपले बदलापूरवरनं भाऊ पण आलेले आहेत. आणि हो काय ना आला हो, तू पण बदलापूरला आहेस ना? दिव्या सिटीत ना, दिवा सिटी मधून आलाय. मेट्रो सिटी. आता आहेत ना लोक सगळे दिवसभर इकडे सामने वगैरे बघत होते आणि घराशी गेल्यात. आता थोड्या वेळाने पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी येतील. प्रांगणामध्ये या ठिकाणी दीपोत्सव या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची. ज्या ज्या रामेश्वर आणि शिवभक्तांनी या ठिकाणी आपले द्वीप नोंदवलेले आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. श्रीदेव रामेश्वर महाराज की जय. सर्वप्रथम अध्यक्ष आणि विश्वस्त समितीचे अध्यक्ष या दोघांच्याही शुभ हस्ते दीप प्रज्वलित होते.
Thank you.